नाही ना. आणि त्यामुळे या निवडणुकीच्या पराभवाचं विश्लेषण मी तुमच्यासमोर मांडलं आहे. आणि एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, माझे म्हणी कळतात ना. लय बाकी आहे हो, लय बाकी आहे. आणि तुम्ही आपली संस्कृती मला हे मान्य आहे. चला मी जाहीरपणे मान्य करतो की जसं मगाशी मी उपरोधिकपणे म्हटलं की माझ्या नेत्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही या जिल्ह्यातलं वैर संपवायला मदत केली, तसं मी प्रांजळपणे मान्य करतो आमच्याही काही चुका आहेत. आमच्या कार्यकर्त्यांचा थोडा समजा लोकांशी टच कमी झाला असेल, कनेक्ट कमी झाला असेल, थोडी अरिरावी असेल, थोडी भाषा नीट करायला पाहिजे असेल, आम्ही त्याचं आत्मचिंतन करतो. आता तुमच्याकडे येण्यापूर्वी तेच आत्मचिंतन झालं, त्यामुळे आत्मचिंतन करतो, त्या सुधारणा करतो, काय करायच्या त्या करायच्या. तुम्ही तुमची चिंता करा. 29ला तुम्ही खासदार राहणार आहात का, आणि तुमचे कोण कोण आमदार राहणार आहेत. जयंतराव पाटील किती मताने विधानसभेला विजयी झाले हो? तुम्ही पत्रकार आहे, सगळं माहिती पाहिजे. 13,000 निवडणुकीच्या परिभाषेमध्ये निम्मे धरायचे असतात ना. तिकडचे 6.5 इकडे 6,500ने तुम्ही विजयी झाले, केवढ्या बडाया मारताय तुम्ही. आणि विशाल पाटील विजयी झाले त्याही वेळेला जसं संविधान हा विषय आहे, अल्पसंख्याक विषय आहे, तसं आमच्यातले काही थोडा अनरेस्ट होता. आता आम्ही पण पराभवाने शहाणे झालो. अरे बापरे, संजय काका हरतील असं वाटलं नाही, असं आमच्यापैकी अनेकांना वाटलं. त्यामुळे मुंगी होऊन साखर खावी, मी किती नम्रपणे मागतो बाबा. तुम्हाला सगळ्यांशी रस्त्यात गाडी थांबवून बोलतो मी. बोला. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.